नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.720 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2964.61 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 104.68 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा 1161.80 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 41.02 TMC उपयुक्त साठा झालेला आहे. तर टक्केवारीकडे बघितलं तर 76.58% उजनी धरण झालेलं आहे. आणि सध्याला दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये खूपच घट झालेली आहे. रात्री 7 वाजता तो 23,000चा विसर्ग, आज सकाळी तो 6 वाजता 20,161 एवढा झालेला आहे. आणि बंड गार्डनच्या विसर्गामध्येही घट झालेली आहे, कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस आता सध्याला विश्रांती घेतलेली दिसते, त्यामुळं पाण्यावर परिणाम होतोय. तो सध्याला आता बंड गार्डनमधून 10,391 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. आणि उजनी धरणाची टक्केवारी बघितलं तर रात्री 76% असणारं धरण आता सध्याला 76.58% एवढं झालेलं आहे. कारण दौंडमधून येणारा विसर्ग हा कमी कमी होत असल्यामुळे आणि उजनी धरणातून भीमा नदीत कालवा बोगदा याद्वारे पाणी सोडत असल्यामुळं या दोन्हीची बेरीज समान होते. आता कदाचित सध्याला उजनीतून जवळपास 22,000 क्युसेकचा विसर्ग उजनीतून खाली सोडला जातोय आणि येणारा विसर्ग हा 20,000 असल्यामुळे 2 ते 2,500ची तूट सध्याला उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये दिसून येणार आहे. म्हणजेच आता इथून पुढे उजनी धरणाची जी 76.58% जी टक्केवारी आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत थोडीफार घट झालेली दिसेल. कारण येणारं पाणी आणि जाणारं पाण्यामध्ये तफावत पडल्यामुळं उजनीतील पाणी कमी होणार आहे. आणि सध्याला जर बघितलं, उजनीतून सोडलेलं पाणी रात्री 7 पर्यंत नीरा नरसिंगपूरपर्यंत आलेलं नव्हतं. नीरा नरसिंगपूर येथे सध्याला काल रात्री 7 वाजता 5,662चा विसर्ग तयार होत होता. आणि पंढरपूरमध्ये 7,288 क्युसेकचा विसर्ग तयार होतोय. परंतु आता सकाळपर्यंत हे पाणी नीरा नरसिंग पास होऊन पुढे आलेलं असेल, त्यामुळे आता इथून पुढे पंढरपूरची पाणी पातळी थोडीशी वाढायला सुरुवात होईल. तर सध्याला उजनी धरणाच्या वरच्या धरणातून जी धरणं आहेत 19, त्यापैकी जवळपास 5 ते 6 धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे. पाण्याचं प्रमाण अल्प आहे, परंतु पाऊस वाढला तर हे पाणी वाढू शकतं. त्यामध्ये वडजमधून 700 क्युसेक्स, गोडमधून 5,500 क्युसेक्स, वडोलीमधून 294 क्युसेक्स आणि कासारसाईमधून 680 क्युसेक्स आणि खडकवासला धरणातून सोडण्यात आलेला जो 15,000 विसर्ग होता तो कमी करून तो आता सध्याला 2,076 क्युसेकचा करण्यात आलेला आहे. उजनी धरणातून सध्याला नदीपात्रामध्ये 21,600 क्युसेकचा विसर्ग, तर बोगद्यामधून 400 क्युसेकचा विसर्ग आणि कालव्यामधून 500 क्युसेकचा विसर्ग असा 22,500 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून नदीपात्रात, सांडव्यात, वीज निर्मिती, कालवा, बोगदा याद्वारे सोडण्यात येतोय. तर आता गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने जरा थोडी विश्रांती घेतलेली दिसते. 19 धरणापैकी केवळ 10 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 3 ते 18 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि सध्याला वरच्या धरणामधील 6 धरणं 100%च्या आसपास आलेले आहेत. त्यामध्ये घोड धरणातून 82%, विसापूर 86%, कलमोडी 84%, वडिवले 80%, कासारसाई 88% आणि खडकवासला 64% एवढी धरणं झालेली आहेत. आणि 5 धरणं 50%च्या आसपास आलेली आहेत. तर अशा वीर धरणातून सोडणारा विसर्ग ही सध्याला बंद करण्यात आलेला आहे. तो आता सध्याला कसलाही विसर्ग नदीपात्रात येत नाही. त्यामुळे नीरा नरसिंगपूरमध्ये नीरा नदीतून पाणी येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.